हाय हॅलो मैत्रिणी नमस्कार. मी अर्चना. माझ्या अर्चना ब्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला, आज आहे पुत्रदा एकादशी. त्याच्या निमित्त मी आज इथं पूजा मांडलेली आहे श्रीकृष्णाची. चला तर आपण पूजा मांडून घेऊया. तर खाली थोडंसं पाणी मारून घ्यायचं आहे. नंतर स्वच्छ धुतलेलं असं वस्त्र ते अंथरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर श्रीकृष्णाला अभिषेक घालायचा आहे. पहिला पाण्याचा, नंतर दुधाचा असा अभिषेक करून घ्यायचा आहे. नंतर आपण वस्त्र परिधान करायचं आहे. वस्त्र परिधान केल्यानंतर गळ्यामध्ये हार, अ, अ, मुकुट असं घालायचं आहे. चंदनाचा टिळा लावायचा आहे. त्याच्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत. मी इथे गजरा आणला होता, थोडासा गजरा मी ठेवलेला आहे. नंतर फुलं अर्पण करायचे आहेत. पुत्रदा एकादशीचा उपवास धरायचा आहे. त्याच्यामध्ये आपण दूध पिऊ शकतो, फळेसुद्धा खाऊ शकतो. आणि इथे व्रत केल्यानंतर आपल्याला पुत्रदा एकादशीची व्रत कथा असते, ती पण ऐकायची असते. तुम्हाला मोबाईलवरती अवेलेबल असेल, मोबाईलवरती आपण ऐकू शकता. इथे एक लोटा पाणी नक्की आपल्याला ठेवायचं आहे. तसंच सोबत फळे पण दाखवायचे आहेत. आणि जो नैवेद्य केलेला असतो तो नैवेद्य दाखवायचा आहे. आता इथं दक्षिणा पण मी ठेवलेली आहे, थोडी दक्षिणा पण ठेवायची आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे, त्याच्याने ओवाळून घ्यायचं आहे. आता इथं मी साबुदाण्याची खीर केली होती, तीच मी प्रसाद म्हणून ठेवलेली आहे. तर चला, अशा पूर्णपणे पूजा मांडून झालेली आहे. असं दिवा ओवाळून झालेला आहे. दिवा ओवाळून झाल्यानंतर उदबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे. आता याच्यानंतर आपल्याला थोडं हातामध्ये तांदूळ घ्यायचा आहे आणि थोडी फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती मनामध्ये बोलून असं श्रीकृष्णाच्या चरणी असं सोडायचं आहे. आता इथं मी साबुदाण्याची खीर प्रसाद म्हणून, नैवेद्य म्हणून दाखवत आहे. पूजा मांडून पूजा करून झालेली आहे. आता व्रतकथा ऐकायची आहे. आता व्रतकथा ऐकण्यासाठी माझ्याकडे व्रतकथाचे पुस्तक नव्हतं, त्याच्यामुळे मी मोबाईलमध्ये लावून व्रतकथा ऐकलेली आहे. आणि आपला संतान गोपाळ मंत्र जो की देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्णधाम शरणागतः, हा मंत्र आपल्याला एक माळ करायचा आहे. तर चला, अशी ही संपूर्ण पूजा संपन्न झालेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला पूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच दवादस असते, त्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे ही पूजा पूर्णपणे झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पूजा कशी झाली आहे ते पण सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.